अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून करून मृतदेह खाडीत फेकून पळून गेलेल्या 3 आरोपींना जेरबंद करण्यात मुंबई गुन्हे शाखेला यश आले आहे. 5 जानेवारीला कुर्ला येथील मिठी नदी परिसरात MTNL जंक्शनजवळ अंदाजे 23 वर्ष वयाच्या अनोळखी पुरुष इसमाचा मृतदेह मिळून आला होता. प्रथमदर्शनी दिसून आलेल्या बाबींवरून पोलिसांनी तपास चालू केला. पोलीस पथकाने तांत्रिक विश्लेषणाद्वारे आणि गुप्त बातमीदारांमार्फत तपास करून मयत इसमाची ओळख पटवण्याचा प्रयास केला. यात सदरचा इसम हा बैंगनवाडी मुंबई येथे राहत असल्याची माहिती मिळाली होती. यावरून त्याच्या नातेवाईकाशी संपर्क साधला असता तो 4 जानेवारीपासून हरवला असल्याचे समजले. तशी शिवाजीनगर पोलीस ठाणे येथे तक्रार देखील दाखल करण्यात आली होती. या इसमाचा गळा दाबून खून करण्यात आला होता, तर त्याची विल्हेवाट लावण्यासाठी हे गैरकृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. या सर्व धाग्यांद्वारे बळीत इसमाचा खून करणाऱ्या 3 आरोपींना गोवंडी परिसरातून 2 अग्निशस्त्र, 1 कुकरी, 1 सत्तूर व गुन्ह्यात वापरलेल्या रिक्षासह ताब्यात घेण्यात आले आहे. अनैतिक संबंधाच्या संशयावरून खून करून मृतदेह मिठी नदी खाडीत फेकून दिल्याचे तपासात निष्पन्न झाले. तर आरोपी विरोधात कुर्ला पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू असल्याची माहिती राज टिळक रोशन यांनी दिली आहे. मुंबईचे चेक केलेले होते, ते वॉचवर होते. तसेच जे जवळचे मुंबई मेट्रोपॉलिटन एरियामध्ये जे तिथले सगळे मिसिंग आम्ही चेक केलेले होते. तर फिगर स्टॅटिस्टिक्स तर किती डेली जितके दाखल होतो ते सगळे आमच्या वॉचवर होते. डेली मला वाटते प्रत्येक पोलीस स्टेशनला 1-2 तर दाखल होतो. सर, बॉडी फाइंड आउट होने के बाद आरोपी को पकड़ने के बीच में कितना समय लगा? टोटल कितने समय में पकड़े गए? तो पिछले फ्राइडे ये मिला था और अभी 7 दिन बाद हमें मिला है. ते सांगतात ते पूर्वीपासून त्यांच्याकडे आहे आणि त्यांचे सोर्स फाइंड करणे आणि तसेच त्यांनी ह्यांचा वापर काही दुसरे गुन्ह्यामध्ये केलेले आहे काय, तो पण आता एक पुढील इन्व्हेस्टिगेशनच्या पार्ट होईल आणि मे बी तो एक सेपरेट लाईन होऊ शकतो. नाही, राऊंड त्यामध्ये एक रिव्हॉल्वर आहे, त्यांच्यासोबत एक राऊंड झालेले आहे. नहीं, दिस इज प्रॉपर कट्टा, नॉट देसी कट्टा. सर, ती जी लेडीज आहे महिला, तिला ह्याने कुठे हा मर्डर केला? तिच्या घरी जाऊन की तिला बोलावून काय बहाण्याने बोलवले? ते डेली रेंटल देण्यासाठी जात होते. मग घरीच तिच्या मर्डर केला? हो, त्यांचे घरीच, ते मेन एक्युज्ड आहे त्यांचे घरीच मर्डर झाले आणि त्यानंतर ह्यांनी बॉडी डिस्पोज केली. त्यांची वाईफ त्यावेळी घरी नव्हते, ते मायके गेलेले होते. हिंदी 5 तारीखला संध्याकाळी BKCमध्ये MTNL जंक्शन आहे, तिथे जवळ मिठी नदीमध्ये ब्रिजच्या खाली एक अनोळखी बॉडी मिळाली होती. तर त्यामध्ये संशयित वाटलेले होते आणि ह्यामध्ये एक AD 2/24 कुर्ला पोलीस स्टेशनला दाखल झालेले होते. AD दाखल झालेल्यानंतर युनिट 5ची टीमला असा त्यामध्ये संशय वाटले. आम्ही पण व्हिजिट केलेले होते आणि त्यामध्ये टीम फॉर्मेशन करून ते तांत्रिक विश्लेषण वगैरे चालू केले, CCTV वगैरे पाहणे. तसेच त्यामध्ये एक मिसिंग सगळे ठिकाणी नवीन मिसिंग काही दाखल झाले काय नेक्स्ट दिवशी आणि त्या पुढच्या दिवशी ते कंटिन्युअस चालू होते. तर त्यामध्ये एक 2 दिवसानंतर असा माहिती मिळाली की शिवाजीनगरला एक मिसिंग दाखल झालेले आहे. त्यामध्ये जे बॉडी आहे ते मैताचे जे बॉडी आहे ते असे सिमिलर तसा मिळते जुळते बॉडी आहे त्यांचे. त्यानंतर त्यांनी पुढे तपासामध्ये अजून चौकशी केले आणि असं निष्पन्न झाले की त्यांची त्याच दिवशी 4 आणि 5 मध्ये रात्रीमध्ये ते मर्डर झालेले होते आणि त्यांची बॉडीला आणून ते मिठी नदीला टाकण्यात आलेले होते. तर ह्यामध्ये 3 आरोपी आहे आणि जे 3 आरोपी आहे त्यांचे ऑटो चालकचे काम ते करतात आणि त्यामध्ये जे मेन एक्युज्ड आहे, फर्स्ट आरोपी आहे, त्यांच्याकडे ऑटो आहे, 6-7 ऑटो आहे आणि ते भाडेवर देत होते. तर जे भाडेवर देत होते त्यामध्येच जे मयत आहे तो पण त्यांचे भाडेवर ऑटो चालवण्याचे काम करत होते आणि त्यांना जे मेन आरोपी आहे त्यांना असा संशय वाटले की जे मयत आहे त्यांचे मेन एक्युजचे पत्नीसोबत
काही अफेअर आहे. त्यामध्ये त्यांनी कट रचून आणि बाकी दोघांसोबत त्यांचे गला दाबून मर्डर केले आणि त्यानंतर बॉडीचे विल्हेवाट लावण्यासाठी ते मिठी नदीला आणून त्यांचे बॉडी टाकले. तर ह्यामध्ये युनिट 5ची टीमने ते आता डिटेक्ट केलेले आहे आणि पुढे कुर्ला पोलीस स्टेशनला मर्डर दाखल करण्याच्या प्रोसेस चालू आहे. आरोपींना सर कुठून अटक केली? आरोपीला गोवंडीचे आहे, तिथून अटक केली. आरोपी सगळ्यांचे जे व्यवसाय आहे ते रिक्षा चालक आहे आणि जे मेन एक्युज्ड आहे ते रिक्षा भाडेवर चालवण्यासाठी देतात. तर मैताचं नाव काय आहे तुझं बरे काय? मैताचे नाम आहे अमान शेख आहे आणि 3 आरोपी आहे. 3 आरोपीचे नाव एक नफीस खान आहे, मुकेश पाल आहे आणि मोहम्मद जस्तीन आहे. 3 आरोपी आहे. ह्यांची ओळख कशी होती त्या लेडीजची आणि त्या आरोपींची? तर हे जे मयत आहे प्रत्येक दिवशी जे रिक्षा त्यांनी भाडेवर घेतले होते त्यांचे रेंटल प्रत्येक दिवशी देण्यासाठी त्यांचे घरी जात होते. त्या प्रकार त्यांची ओळख झालेली होती. घटनाक्रम कितने दिनों का है ये पूरा का पूरा? घटना ये इंटरवेनिंग नाइट का है, 4 से 5 के बीच का. 5 को अर्ली मॉर्निंग इन्होंने बॉडी डाली है और 5 को फिर वो बॉडी लेट आफ्टरनून अर्ली इवनिंग वो मिली.